झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुखांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। मात्र सगळ्यात मोठा धक्का बसला बाळासाहेबांवर अतोनात प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना। बाळासाहेबांच्या निधनाची बातमी येताच शिवसैनिकांना डोळ्यांत हे असे अश्रू दाटून आले। संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि लहान थोर महिला पुरुष सगळ्यांना हुंदके आवरणं कठीण जात होतं। काहींनी तर अक्षरशः हंबरडा फोडला। रांगडा, आक्रमक, कठोर अशी प्रतिमा असलेला शिवसैनिक पुरता हळवा झाला। कुणीतरी आपल्याच घरातला मोठा माणूस हरपल्याची भावना घरोघरी निर्माण झाली। आकाश कंदील बंद झाले। दिवाळीचा आनंद विरून गेला। फक्त मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिकांची हीच अवस्था होती। आजपर्यंत ज्या बाळासाहेबांच्या जीवावर, खंबीर पाठिंब्यावर शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीला, संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज असायचा, तेच पाठीराखे बाळासाहेब निघून गेल्यानं प्रत्येक जण सुन्न झाला। बाळासाहेब गेले याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता। बाळासाहेब या आजारपणावरही मात करून बाहेर येतील अशीच त्याला आशा वाटत होती। निघून गेलं। साहेबांनी आमका खूप पाठिंबा दिलो, तेव्हा हे पण नव्हता, नुसते हातान बोलत होतो आम्ही। आता साहेब आमचे गेले, आमच्या महाराष्ट्राचं, माझं शिवसेनेचं वाघ नाहीसं झालं। मी रात्रीचा अपरात्रीचा या माझा बालपणाचा मैदान मी परत येऊन रडतो याच्यावर। साहेब फक्तच माका, पण माझं रक्षण करणारा आमचा आता कोण नाही राजा। बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले विचार यातून प्रेरणा घेऊन शिवसैनिक नव्या जिद्दीनं, उमेदीनं उभे राहतील यात शंका नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। बाळासाहेब आणि शिवसैनिकांचं नातं हे असं अतूट आणि घट्ट होतं। म्हणूनच साहेब परत या, साहेब आम्ही पोरके झालो तशी भावना शिवसैनिकांची झाली। या कार्यक्रमात इतकंच। पाहत राहा झी 24 तास। झी 24 तास एक पाऊल पुढे।